नमस्कार, मी रुपाली चौलगी तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। खरं तर मित्रांनो, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन हे जवळ येत आहे। या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सूत्रसंचालन कशा पद्धतीने करावयाचा आहे याचा एक वस्तुपाठ या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सूत्रसंचालन कशा पद्धतीने करावयाचा आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। सर्व मित्रमंडळींना प्रथमतः 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। बघा, इथून आपण सुरुवात करत आहोत। स्वागतम स्वागतम स्वागतम, गूंज रहा है दुनिया में भारत का नगाड़ा, चमक रहा आसमां में देश का सितारा। आजादी के दिन आओ मिलके करे दुआ, कि बुलंदी पर लहराता रहे तिरंगा हमारा, रहे तिरंगा हमारा। मी रुपाली चौलगी सर्वप्रथम सर्वांना कितव्या स्वातंत्र्य म्हणजे या ठिकाणी कितवं स्वातंत्र्य आहे ते या ठिकाणी नमूद करायचं आहे। स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देते आणि तुमचं स्वागत करून या कार्यक्रमास सुरुवात करते। आज भारताला स्वातंत्र्य मिळून टिंबटिंब वर्ष झाली, म्हणजे किती वर्ष पूर्ण झालं हे या ठिकाणी नमूद करायचं आहे। आज भारताला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष झाली आणि आज आपण इतका म्हणजे टिंबटिंब स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत। सर्वप्रथम या ठिकाणी उपस्थित सर्वांना मी प्रथमतः स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देते। बघा, आज 15 ऑगस्ट 1947 या दिवशी भारत ब्रिटिशांच्या जोखड्यापासून स्वतंत्र झाला। प्रतिवर्ष 15 ऑगस्ट हा दिवस भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो। हे राष्ट्रीय पर्व संपूर्ण देशभरात अमाप उत्साहात साजरा केले जाते। म्हणून राष्ट्र गगन की दिव्य ज्योति राष्ट्रीय पताका नमो नमो, भारत जननी के गौरव की अविचल शाखा नमो नमो, अविचल शाखा नमो नमो। त्यानंतर पुढचा मुद्दा आहे महत्त्वाचा, स्थानापन्न करणे। पुण्य कमवण्यासाठी नेहमी देवाचं नाव घेणं गरजेचं नसतं। तुम्ही जेव्हा दुसऱ्याला मदत करता तो क्षण सुद्धा देवाची भक्ती केल्याप्रमाणेच पुण्यवान असतो। आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे, तो त्यालाच मिळतो। असेच स्वतःला विसरून इतरांना आनंदित करणारे म्हणजे कोण प्रमुख पाहुणे म्हणून अध्यक्ष लाभलेले असतात त्यांचं या ठिकाणी नाव नमूद करायचं आहे। त्यांचं नाव हे आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभले आहेत, म्हणून यांना मी आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी या ठिकाणी विनंती करते। त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष नेतृत्व कुशल आणि सक्षम असेल तर प्रत्येक काम हे यशस्वी होते। म्हणून आपला कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कुशल व सक्षम नेतृत्व गुण असलेले टिंबटिंब प्रमुख पाहुण्यांचे स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करते। या कार्यक्रमाला योग्य दिशा देण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून हे म्हणजे कोण आहे ते कार्यक्रमाचे अध्यक्ष ते स्थान या ठिकाणी स्वीकारतील अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करते। त्यानंतर प्रमुख पाहुणे दीप प्रज्वलन, क्या अंधकार से डरना अब, आओ सूरज बन जाते हैं, धरती अंबर के तम सारे जिसमें डर कट छट जाते हैं, एक नूर बहे रूहानी सा रोशन यह आलम हो जाए, आओ मित्र हम मिल करके एक झिलमिल दीप जलाते हैं। म्हणून आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांना मी या ठिकाणी विनंती करते की त्यांनी सरस्वती पूजन, प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करावे। म्हणून लहराएगा तिरंगा अब सारे आसमान पर, लहराएगा तिरंगा अब सारे आसमान पर, भारत का ही नाम होगा सबकी जुबान पर, ले लेंगे उसकी जान या खेलेंगे अपनी जान पर, कोई जो उठाएगा आंख हिंदुस्तान पर, कोई जो उठाएगा आंख हिंदुस्तान पर। तसेच मी टिंबटिंब यांना या ठिकाणी विनंती करते की त्यांनी ध्वजपूजन करून ध्वजवंदन या ठिकाणी करावे। त्यानंतर सर्व मुलांसाठी ऑर्डर सूचना, मुलांना उभं करणे, सावधान विश्राम, प्रेट सावधान प्रेट विश्राम, सावधान। पाहुणे झेंडा वंदनासाठी जातील। ध्वज फडकल्यावर झेंडाला सलामी देणे, सलामी राष्ट्रगीत होईपर्यंत देणे, सलामी नंतर लगेचच राष्ट्रगीताची ऑर्डर देणे। बघा, राष्ट्रगीत झाल्यावर नारे देणे व यावेळी झेंडा गीत घेऊ शकता।
पुन्हा पाहुण्यांना मंचावर बसण्यास विनंती करणे व विद्यार्थ्यांना बघा, तिरंगा है आन मेरी, तिरंगा है आय शान मेरी, तिरंगा है आन मेरी, तिरंगा ही है शान मेरी, तिरंगा रहे सदा ऊंचा हमारा, तिरंगा रहे सदा ऊंचा हमारा, तिरंगे से है धरती महान मेरी, तिरंगे से है धरती महान मेरी। त्यानंतर स्वागत, एक छोटीशी ज्योत प्रतीक म्हणून काम करते, थोडासा का होईना पण अंधार दूर करते, जीवनाला हवी प्रकाशाची वात, दिव्यामध्ये जळते छोटीशी वात, तरीही तिला आहे मानाचे स्थान, हे आपणास आहे ज्ञान, तेव्हा सरस्वती पूजन दीप प्रज्वलनाने करूया या कार्यक्रमाची सुरुवात। त्यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचे स्वागत हे करतील अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करते। आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून यांचे स्वागत हे करतील, म्हणजे त्यांचं या ठिकाणी नाव नमूद करायचं आहे अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करते। त्यानंतर स्वागत कोणाच्या हस्ते कोणाचं करायचं आहे त्या अनुसरून, म्हणजे त्या ठिकाणी कार्यक्रमाला अनुसरून तुम्ही या ठिकाणी स्वागत घ्यायचं आहे। त्यानंतर स्वागत गीत, भावना हृदयात तयार होतात, शब्दांच्या रूपानं त्या ओठावर येतात, भावना जे आहेत ते हृदयात तयार होतात आणि शब्दांच्या रूपानं त्या ओठावर येतात, त्यातूनच साकारल्या जातात खऱ्या भावना। अशाच स्वागत रूपी शब्द भावना व्यक्त करण्यासाठी येत आहेत त्यांचं या ठिकाणी नाव। त्यानंतर स्वागत गीत, त्यानंतर पाहुण्यांचा परिचय, माणसांच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असले तरी त्याची जी संपूर्ण ओळख आहे ती वाणी, विचार आणि कर्मानीच होते, म्हणून आपल्या येथे आलेल्या पाहुण्यांचा परिचय होणे गरजेचे आहे। त्यासाठी मी टिंबटिंब म्हणजे त्यांचं नाव या ठिकाणी, प्रमुख पाहुण्यांचं नाव या ठिकाणी नमूद करायचं आहे, यांना आमंत्रित करते। बघा, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी असंख्य हुतात्म्याची आहुती पडली, अनेक क्रांतिकारक फासावर गेले, तेव्हा भारतीयांना स्वातंत्र्याचा प्रकाश दिसू शकला आहे। देशभक्तों से ही देश ही की शान है, देशभक्तों से ही देश की शान है, देशभक्तों से ही देश का मान है, हम उस देश के फूल है यारो, हम उस देश के है फूल है यारो, जिस देश का नाम हिंदुस्तान है, जिस देश का नाम हिंदुस्तान है। त्यानंतर प्रास्ताविक, गुरुजनांचा आशीर्वाद घेऊन साथ द्यावी सर्वांनी मिळून, आजच्या कार्यक्रमाचा उद्देश जाणून घ्यावा प्रास्ताविकेतून, प्रगतीच्या युगात संस्कारांना स्थान, ज्ञानाच्या विश्वात शिक्षकाला मान, आणि या कार्यक्रमाच्या प्रारंभी व्हावे प्रास्ताविकतेचे ज्ञान। यानंतर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी हे समोर येत आहेत बघा। त्यानंतर विद्यार्थी भाषण, शिक्षक भाषण व इतर सांस्कृतिक कार्यक्रम, गंगा यमुना यहाँ नर्मदा, मंदिर मस्जिद के संग गिरजा, शांति प्रेम की देता शिक्षा, मेरा भारत सदा सर्वदा, डोंगर कापाऱ्यात वाढणाऱ्या गवताला कशी गरज असते पाण्याची, बोलके करण्यास हवे असते संभाषण, आधारासाठी हवे असते ते आश्वासन, आणि योग्य दिशा मिळण्यासाठी आवश्यक आहे मार्गदर्शन। कार्यक्रमाचे पाहुणे आपले विचार व्यक्त करतील अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करते। त्यानंतर प्रमुख पाहुणे, मार्गदर्शन असल्यास, कार्यक्रमात कोणी मार्गदर्शक असल्यास त्यांनाही या ठिकाणी संधी द्यावं। त्यानंतर अध्यक्ष भाषण, बघा, ज्ञानरूपी मार्गाच्या पदक्रमातून कळस गाठू प्रगतीचा, त्यासाठी मान आहे अध्यक्ष भाषणाचा, तेज तुमचे आहे सूर्यचंद्राहूनही जास्त, तुमच्या या बोलण्याच्या शब्दातच आहे जीवनाचे संपूर्ण सार। आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष हे अध्यक्षीय भाषण करतील अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करते। त्यानंतर अध्यक्षीय भाषण, कौन कहता है कि रिश्तों में जलन कड़वाहट बसती है, हमारे कार्यक्रम में आकर देखो यहाँ केवल सौगंध बढ़ती है, कार्यक्रम को भव्य सफलता दिलाकर आपने बता दिया है कि हमारे दिलों में सिर्फ और सिर्फ मोहब्बत बसती है। अशा या महान देशाचे स्वातंत्र्य अबाधित राहण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला पाहिजेत। जहाँ डाल डाल पे सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, या ओळी प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पुन्हा एकदा क्रांती घडणं आवश्यक आहे। प्रत्येकाच्या मनात देशभावना जागृत होणं आवश्यक आहे। देशासाठी समर्पण, त्याग आणि भारताचे ब्रीद म्हणजे सत्यमेव जयते, या गोष्टी प्रत्येकाने केल्या पाहिजेत, तरच आपला या ठिकाणी सर्व स्वप्न साकार होईल। बघा, एकूणच अशा पद्धतीने शेवटी आभार प्रदर्शन, थेंबा थेंबाने तलाव भरतो, हाता हाताने कार्यक्रम फुलतो, जेते जेते आहेत या कार्यक्रमाचे शिल्पकार, खरं तर त्यांचे मानले पाहिजे आभार।
खरं तर स्वातंत्र्य दिनाचे आभार मानायचे नसतात, कारण स्वातंत्र्य दिन साजरा करणे हे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य आहे। पण स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन हे सादर करतील अशी या ठिकाणी मी त्यांना विनंती करते। अशा पद्धतीने आभार प्रदर्शन करायचंय बघा। अशा अथक परिश्रमाने आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे, म्हणून एवढंच सांगावंसं वाटतं मित्रांनो, चढ़ गए जो हंसकर सूली, खाई जिन्होंने सीने पर गोली, हम उनको प्रणाम करते हैं, जो मिट गए देश पर, हम सब उनको सलाम करते हैं। स्वतंत्रता दिवस की बधाई, स्वतंत्रता दिवस की बधाई। त्यानंतर स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात झेंडावंदन आपल्या पद्धतीने घ्यावे। काही ठिकाणी सुरुवात झेंडावंदनापासून करतात, तर काही ठिकाणी वरील प्रमाणे कार्यक्रम करतात, तेव्हा ते प्रत्येकाने आपापल्या स्थानिक पातळीवर ठरवावे। तसेच आवश्यक तो बदल करून सूत्रसंचालन करावा। यात आपण आवश्यक ते बदल देखील करू शकता। प्रत्येक कार्यक्रमात येणारे पाहुणे वेगवेगळे असतात, श्रोते सुद्धा वेगवेगळे असतात, त्यामुळे सूत्रसंचालन करणाऱ्याने आवश्यक तो बदल करणं गरजेचं ठरतं आणि तसा तो या ठिकाणी बदल करावा। स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात विद्यार्थी, पालक, गावातील प्रतिष्ठित लोक असतात, त्यामुळे जास्त कार्यक्रम कंटाळपणा करू नये, मोजकं बोलावं। अशा पद्धतीने सूत्रसंचालनामध्ये सूत्रसंचालक जे असतात ते अशा पद्धतीने या नमुन्यामध्ये आवश्यक तो बदल करावा। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त जो सूत्रसंचालन आहे, खरं तर 15 ऑगस्ट हा दिवस जवळ येतो आहे। सर्वांना या ठिकाणी स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्या गावामध्ये, आपल्या तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर, आपल्या संपूर्ण भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये 15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतात। खरं तर या स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून सूत्रसंचालन कशा पद्धतीने करावा याचा एक वस्तुपाठ आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।